वाळीत टाकण्याच्या घटना पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातही वाढू लागल्यात. जात पंचायतींच्या मनमानी कारभारामुळे अनेक कुटुंबांना संकटांना सामोरं जावं लागतंय. मानसिक त्रास होतोय. या सगळ्या विरोधात आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मैदानात उडी घेतली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. वाळीत टाकलेल्याचे सर्वाधिक प्रकार रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये पुढे आलेत. म्हसळा तालुक्यातील वारळ गावात राहणारे चंद्रकांत चाळकेंना गेल्या 40 वर्षांपासून वाळीत टाकण्यात आलंय. कारण काय तर देवळासाठी संपूर्ण जमीन दिली नाही. दुसरीकडे तळा तालुक्यातील मांडार गावात राहणाऱ्या गजनी साळुंखेंना त्यांच्या मालकीची जागा गावकी मागत होती, मात्र ती त्यांनी दिली नाही. त्यामुळे तब्बल 14 वर्ष त्यांना गावकीनं वाळीत टाकलं. साळुंखेंचा 2 वर्षांचा मुलगा वारला त्यावेळी गावकीला त्यांच्याकडे 10,000 भरण्याची मागणी केली. एवढ्यावरच गावकी थांबली नाही तर गावातलं सलूनही गावकीनं बंद केलं. जर कोणी साळुंखेंकडून केस कापून घेईल त्याला 10,000चा दंड लावला जाईल. आम्ही 14 वर्ष वाईतच राहिलो तरी आम्हाला काय न्याय दिलीच नाही गावकीने. न्याय दिल्याच्या नंतर मला मुलगा झाल्याच्या नंतर 2 वर्षांनी तो वारल्याच्या नंतर मी गावकीकडे पाया पडायला गेले. म्हटलं चला माझा प्रेत उचला तुम्ही, नंतर असेल ते बघीन मी. तर गावकीने सांगितलं आम्हाला 10,000 रुपये दे, तू 10,000 रुपये दिले तर आम्ही तुझा प्रेत नेऊ. सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातल्या मनसे इथे राहणारे रफिक भाटकरांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या भांडणाचा मोठा फटका बसलाय. त्यांच्या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दिली म्हणून त्यांना 2 वर्षांपूर्वी गावानं वाळीत टाकलंय. भाटकरांच्या भावाला हे समजल्यावर त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. तर महाबळेश्वर इथे राहणारे राहिल वारुणकर यांना जातपंचायतीनं वाळीत टाकलं ते दुसऱ्या मस्जिदीत नमाज पठण केल्यामुळे. 25,000 रुपयांचा दंड भरण्यास नकार दिल्यानं त्यांना वाळीत टाकण्यात आलं. महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय, मात्र पोलीस कारवाई करत नाहीयेत. कोणी व्यक्ती मिनार मस्जिद इथे नमाज पठण करण्यास जर गेला तर त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात येईल. दखनी समाजाच्या लोकांच्या मयत आणि दफनविधी कार्यक्रमास किंवा लग्न समारंभात जरी सहभागी झाला तरी त्याला समाजातून बहिष्कृत करून 25,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल असा यांनी फतवा काढला. मी या फतव्याला न मानता मिनार मस्जिद इथे नमाज पठण्यास गेलो होतो आणि दखनी समाजाच्या व्यक्तीच्या मैतीत गेलो होतो म्हणून यांनी मला समाजातून बहिष्कृत केलेलं आहे. अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत ज्यात लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे जात पंचायती विरोधात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आवाज उठवलाय. मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल माणसांच्या तर त्याच्या विरुद्ध सक्षम कायद्याची गरज आहे. जसं जादूटोणा विरोधी कायदा करायला 18 वर्ष शासनाने लावली, डॉक्टर दाभोलकरांचा बळी द्यावा लागला आणि त्यानंतर हा कायदा मंजूर झाला, तसं या बाबतीत घडू नये. वेळीच कायदा मंजूर झाला पाहिजे. प्रशासनाने आणि पोलिसांनी या संदर्भात संवेदनशीलता दाखवली पाहिजे. समाजातील कुटुंबाला वाळीत टाकण्याची प्रथा हा समाजाला लागलेला एक कलंक आहे. जात पंचायतीने एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणं हा खरं तर समाजासाठी एक लागलेला कलंकच म्हणावा लागेल. याकडं कुटुंबानं जर दात मागितली तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते आणि जिल्हा प्रशासनाकडे जर दात मागितली तर याकडे ढुंकूनही बघितलं जात नाही. त्यामुळेच अनिष्य माध्यमातून अशा प्रकारे एल्गार परिषदा ह्या घ्याव्यात लागतात. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रफुल्ल पवारसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.